नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षे स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन चौथीच्या मुलांसाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. हे नाव जरी असेल शिष्यवृत्ती परीक्षा तरीसुद्धा हे व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांनाही खूप महत्त्वाचे आहेत. जसं की चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवीपर्यंतच्या मुलांना बेसिक नॉलेज म्हणून गणिताचं महत्त्वाचं पायाभूत ज्ञान या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, जे की आपल्याला FLN मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची तुलना पाहत आहोत. मागील काही व्हिडिओमध्ये देखील आपण अपूर्णांकाची तुलना केलेली आहे, पण आता आपल्याला अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम तुलना करून आपल्याला काय चढता आणि उतरता क्रम असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर. बघा, दिलेल्या समछेद अपूर्णांकामधील अंशाचा जो चढता व उतरता क्रम असतो तोच चढता व उतरता क्रम त्या अपूर्णांकाचा असतो. म्हणजे चढता आणि उतरता क्रम म्हणजे अंशाचा जो चढता आणि उतरता क्रम असतो तोच त्या अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम असतो. या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल 2/11, 8/11, 6/11, 3/11. यामध्ये जर आपण बघितलं की यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक आहे, सर्वात मोठा अंश आहे 8, त्यानंतर त्याच्या अगोदरचा आहे 6, त्याच्या अगोदरचा आहे 3 आणि त्याच्या अगोदरचा आहे 2. हा झाला या अंशाचा चढता क्रम झाला, लहान्याकडून मोठ्याकडे. आणि उतरता क्रम काय होईल मग असाच 8, 6, 3, 2. मग हा जो क्रम आहे तोच या अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम होईल. कसा बघा, अपूर्णांकाचा आता आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम, चौथा क्रम लावल्यामुळे आपल्याला माहित आहे सगळ्यात लहान अपूर्णांक 2/11, त्याच्यानंतर 3/11, त्याच्यानंतर 6/11, मग शेवटी सगळ्यात मोठा आहे 8/11. कारण छेद सारखा असल्यावर आपण जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असा नियम पाहिलेला आहे. हा झाला चढता क्रम. आता याचा उतरता क्रम कसा होईल बघा. उतरता क्रम जसा आपण या अंशाचा लावलेला आहे तसाच उतरता क्रम आपल्याला अपूर्णांकाचा लावता येईल. बघा, उतरता क्रम लावूया आपण. उतरता क्रमामध्ये आपल्याला 8/11, त्याच्यानंतर 6/11, 3/11 आणि लास्ट राहील 2/11. अशा प्रकारे आपल्याला जर अपूर्णांकाचा अंश आणि छेद सारखा म्हणजे छेद सारखा असेल तर त्याच्या अंशाचा जो चढता आणि उतरता क्रम आहे तोच अपूर्णांकांना लागू होतो. या नियमानुसार आपण या अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम पाहिलेला आहे. पुढे आपल्याला काही या अपूर्णांकाच्या तुलना किंवा अपूर्णांकाच्या चढता आणि उतरता क्रमाबद्दल आपल्याला आणखी पुढच्या नियमामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती मिळणार आहे. तेव्हा आमच्या व्हिडिओला पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी किंवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.